एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। संजय हस्तिनापुरामध्ये भगवान श्री व्यासांनी प्रदत्त अशा दिव्यदृष्टीमुळे या ठिकाणी महाभारत युद्धामध्ये कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद श्रवण करीत आहे आणि त्या ठिकाणी या संवादामध्ये अर्जुनाला भगवान जे विश्वरूप दाखवत आहेत ते पाहतही आहेत आणि त्यांचा संवाद श्रवणही करीत आहे। दूरश्रवण सिद्धी आणि दूरदर्शन सिद्धी ह्या व्यासकृपेने प्राप्त आहेत। अशा वेळेला संजय सांगतो की भगवान परमात्म्याच्या विश्वरूप दर्शनाची अर्जुनाने इच्छा केली आणि भगवान तत्काळ अर्जुनाला ही पश्चिमे पार्थरूपाने शतशोथ सहस्रशः असं म्हणतात, परंतु त्या ठिकाणी अर्जुनाला मात्र काहीही दिसत नाही, कारण ह्या चर्मचक्षु हा विश्वरूपाला विषय करू शकत नाहीत। चर्मचक्षु हे विश्वरूपाला विषय करू शकत नाही। तेव्हा भगवंताची ही गोष्ट लक्षात आली। प्रेमभरात आपण याला विश्वरूप पहा पहा असं म्हणतो, पण याला दिसत नाही, म्हणून दिव्यम ददामी ते चक्षु, म्हणून भगवान म्हणतात मी तुला दिव्य नेत्र देत आहेत की तू आता पश्चिमे योगमेश्वरम, माझं श्रेष्ठ असणारं ईश्वरीय रूप विश्वरूप तू आता पहा, किंवा जे शक्त्यातिशयाने ज्याच्या ठिकाणी निरतिशय शक्ती संपन्नता आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता आहे, अशा माझ्या विश्वरूपाला तू पहा असं भगवान अर्जुनाला सांगत आहेत। तेव्हा अर्जुनाची विश्वरूप पाहताना झालेली स्थिती किंवा त्याची जी भूमिका आहे ती या ठिकाणी सांगतात की ऐशी श्रीमुखवनी अक्षरे निगती ना जव एकसरे तव अविद्येचे अंधारे जावोचे लागे। भगवंतानी पहा म्हटल्याबरोबर भगवंतानी त्या केलेला जो शक्तिपात की ज्या योगे अर्जुनाला हे संपूर्ण विश्वरूप यथार्थ रीतीनं त्याला विषय म्हणजे गोचर झालं किंवा दिसू लागलं असं सांगतात। त्याला त्याची स्थिती कशी झाली तर ज्या वेळेला जलप्रलयाच्या वेळी एकटा मार्कंडेय ऋषी जसा त्या प्रलय जलामध्ये विहार करतात त्याप्रमाणे ह्या विश्वरूपामध्ये अर्जुन लोळू लागला असं सांगतात। आणि हे सांगत असताना अर्जुनाला म्हणे केवढे गगन येथे होते ते कवन नेले पाके होते ती चराचर महाभूते काय झाली। अर्जुन म्हणतो केवढे गगन होतं, म्हणजे पूर्वी आपण पाहत असताना चर्मदृष्टीनं किती व्यापक आकाश आहे किंवा आपल्या दृष्टीनं सापेक्ष व्यापकता पाहायची झाली तर ते आकाशाच्या ठिकाणी आहे। आकाशासारखं दुसरं कोणताही पदार्थ व्यापक नाही, पंचमहाभूतातील आकाश सर्व व्यापक आहे, परंतु ते गगन कवने नेले किंवा ते आकाशच कोणी नेलं आणि कुठं नेलं म्हणजे त्या आकाशाचा मागमूज देखील राहिला नाही। ते आकाश पूर्णपणे कुठंतरी लीन होऊन गेलं, परंतु ते आकाश कुठं लीन होतं आणि कोणी लीन केलं हे काही मात्र कळत नाही। आता ही जी चराचर असणारी महाभूत म्हणजे अचर महाभूत, आचर पदार्थ देखील महाभूतांचं कार्य आहे आणि चर पदार्थ देखील महाभूतांचं कार्य आहे। तेव्हा हे चर आणि अचर अशी महाभूत केवती गेली कुठं गेली हे नेणो हे कळतसुद्धा नाही, म्हणजे तत्काल जणू काही यांचंच मागं जसं सांगितलं दिशांचे ठावही हरपले आणि अधोर्ध्व काय नेणो झाले। ज्या दिशा आहेत त्या ठिकाणी पूर्व पश्चिम इत्यादी दिशा किंवा आग्नेय नैऋत्य इत्यादी दिशा ह्या काही दिशा कळत नाही, म्हणजे पूर्णपणे दिशाभूल झालेली आहे। सर्वत्र ह्या विश्वरूपाने व्यापल्यामुळं जिकडं पाहो तिकडं विश्वरूपच दिसत आहे, पूर्व पश्चिम असा कोणताही निश्चय बुद्धीला करता येत नाही। अधोर्ध्व नेनो काय झाले, या ठिकाणी अध म्हणजे पाताळ आणि ऊर्ध्व म्हणजे आकाश, म्हणजे आकाश आणि पाताळ हे काय झाले नेनो, त्यांचं काय झालं हे कळत नाही, म्हणजे आकाशही मावळून गेलं आणि पाताळही मावळून गेलं, दिशाही मावळून गेल्या आणि
याविषयी काय नेणो कोणत्याच प्रकारचा आपल्याला निश्चय करता येत नाही. चेलिया स्वप्न गेले चेलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार. जसं जाग झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळं स्वप्न जे आहे ते पूर्णपणे मावळून जातं, त्याप्रमाणे हे लोकांच्या आकृती म्हणजे जेवढे जेवढे काय आकार आहेत, म्हणजे अखंड ही 14 भुवनं आहेत, तर ह्या 14 भुवनांचे आकार नाहीसे झाले. म्हणजे सगळी 14 भुवनं सुद्धा आता या ठिकाणी नाहीशी झाली किंवा लीन झाली. कुठं लीन झाली, कोणी लीन केली, पूर्वी होती नाहीशी झाली तर त्याचा मागमूस देखील आता लागत नाही. नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैशी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना. याच्यामध्ये ही बरीच शंकास्थळं आहेत, तर ते वाटली कोणाला तर विचारा. याच्यामध्ये म्हणजे आपल्याला चिंतन करता येईल. नाहीतर याचा सरळ सरळ अर्थ आपण काही पाहिलेलं आहे हे चिंतन, आणखी काही वाटलं कोणाला तर लगे विचारा, समजा त्याची थोडी चर्चा करू. तर इथं सांगतात नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैशी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना. नाना अथवा सूर्य तेज प्रतापे, सूर्याच्या ठिकाणी जे तेज आहे आणि त्याचा प्रताप म्हणजे सूर्य तेजाचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याने काय होतं, सूर्य उदय झाला की सचंद्र तारांगण जैसे लोपे. जैसे सचंद्र तारांगण, सूर्य उदय झाला का त्या सूर्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. सचंद्र म्हणजे चंद्रासहित असणारं ह्या आकाशगंगेतील जे तारांगणांचा, तारांचा, नक्षत्रांचा समूह तो लोपून जातो सूर्यापुढं. तैशी गिळिले विश्वरूपे प्रपंच रचना. त्याप्रमाणे ह्या विश्वरूपाने प्रपंच रचना गिळिली, ही सगळी प्रपंच रचनाच गिळून टाकली असं सांगतात. आता वास्तविक विश्वरूप हे प्रपंचच आहे की नाही? विश्वरूपामध्ये प्रपंचच आहे की नाही? पंचमहाभूतच आहे की नाही? आणि इथं असं सांगतात की प्रपंच रचना विश्वरूपाने गिळली. म्हणजे या ठिकाणी हे जे तुम्हाला भौतिक विश्व दिसत होतं, बरोबर ना, ही ह्या विश्वरूपाने गिळून टाकली. म्हणजे हे जे अलौकिक दिव्य दृष्टीला दिसणारं विश्वरूप आहे, याच्यात हे भौतिक जे प्रकृतेर महान तत्व अहंकार, लगेच बोला नाही सांगा याच्यावरचा विचार, तर यामध्ये विश्वरूपाने प्रपंच रचना गेली. आपल्याला हे जर विश्वरूप म्हटलं तर ह्या विश्वरूपामध्ये पंचमहाभूतच आहे का दुसरं काय आहे? आणि विश्वरूपाने प्रपंच गिळला म्हणजे याचा अर्थ तिथं प्रपंच नाही, बरोबर ना? प्रपंच नाही म्हणजे पंचमहाभूताचा संबंध नाही असाच अर्थ होईल की नाही? मग जर असं म्हटलं तर प्रपंच म्हणजे ह्या पंचमहाभूताचं पंचीकरण होऊन जे काही हे आपल्याला हे विश्व भासत आहे, तर हे विश्व त्या ठिकाणी भासत नव्हतं. म्हणजे दिव्य चक्षुला दिव्य अशा प्रकारच्या विश्वरूपाचं दर्शन होत होतं. कारण का तर ते चर्मचक्षुला दिसणारं जे पांचभौतिक विश्व आहे ते नाहीसं झालं. आणि ते नाहीसं कोणी केलं तर विश्वरूपात ती प्रपंच रचना सर्व ही लीन होऊन गेली. तेव्हा मनाशी मनपन न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. मग जर आपल्याला त्यांनी सांगितलं ना, इदम शब्दोदितम जगत, काय तो श्लोक आहे पंचदशीमध्ये, एकादशैर इंद्रियैर युक्त्या शास्त्रेण आपी अवगम्यते. एकादश इंद्रिय आहेत, या ठिकाणी आपली पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मनही ना काय, आणि मनाने ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान होतं त्या सगळ्यांना काय म्हणतात? जगत असं म्हणतात. इदम शब्दोदितम जगत. पुन्हा श्लोक सांगा. एकादशैर इंद्रियैर युक्त्या, किंवा आपल्याला युक्तीनं अनुमानाने जे कळतं, प्रत्यक्ष इंद्रियांच्या द्वारा जे कळतं, किंवा शास्त्रेण अपि अवगम्यते, किंवा शास्त्राने आपल्याला जे कळतं पुढं, यावत किंचित भवेद येतात. असं जगामध्ये जे जे काही आपल्याला प्रत्ययाला येईल कोणत्याही प्रमाणापासून, अनुमान प्रमाणाने, शब्द प्रमाणाने किंवा इंद्रियाधिकाने, प्रत्यक्ष प्रमाणाने, इंद्रिय विषयांचा संबंध होऊन प्रत्यक्ष प्रमाणाने जे जे काही आपल्याला प्रतीतीला येतं त्याला जगत असं म्हणतात. आपण तुकाराम महाराजांच्या आरतीत म्हणतो ना, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागेली.
तसं अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली. तसं इथं म्हणतात की नाना तैशी गिळिले विश्वरूपे प्रपंच रचना. याचा अर्थ अर्जुनाला दिलेली दृष्टी ही लौकिक दृष्टी नव्हती. लौकिक दृष्टीला दिसणारं हे सर्व ह्या विश्वरूपाने गिळंकृत करून टाकलं, आपल्यामध्ये लीन होऊन गेले. इतकंच नाही, त्याचा मागमूस देखील राहिला नाही, ते आता प्रतीतीला त्याला येत नाही. त्या असं जे कोणी अलौकिक विश्वरूप आहे त्या विश्वरूपाने ही प्रपंच रचना गिळली, गिळून टाकली. तेव्हा मनाशी मनपण न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. तेव्हा मनाशी मनपण न स्फुरे. आता हे ज्या वेळेला, याचा अर्थ काय झाला, मन ज्याच्याविषयी मनन करत होतं किंवा मन संकल्प विकल्प करतं, परंतु संकल्प विकल्प करणारं मन जे आहे तेही पंचमहाभूताचंच कार्य आहे ना. ते मन सुद्धा कशाचं कार्य आहे? बरं ना, पंचभूतांचंच कार्य आहे का दुसरं काय आहे? कशाचं कार्य आहे मन? कोणत्या भूताचं? शुद्ध सत्वगुणापासून मन बनलेलं. पण ते प्रकृतीमध्येच आहे ना, त्रिगुणात्मक प्रकृतीचंच ते कार्य आहे ना. बरं, बुद्धी कशाचं कार्य आहे? बुद्धी पण पंचमहाभूताचंच कार्य आहे, प्रकृतीचं कार्य आहे. प्रकृतेर महान तत्व अहंकार तस्माद गणश्च षोडशका तस्मादपि षोडशकात काय कारिक आहे ना, काय प्रकृतेर महान तत्व अहंकार. प्रकृतीपासून पहिल्यांदा कोणतं तत्व होतं? महत्त्व किंवा बुद्धितत्व त्याला म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? बुद्धितत्व. आणि त्या बुद्धितत्वापासून किंवा महत्त्वापासून अहंकार निर्माण होतो. अहंकार 3 प्रकारचा आहे, सात्विक, राजस आणि तामस, अशा 3 प्रकारचा अहंकार आहे. त्या सात्विक अहंकारापासून राजस अहंकाराच्या साह्याने पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन तयार होतं. म्हणजे प्रकृतीचंच कार्य आहे की नाही. पुन्हा हे बाकीचे ज्या इंद्रिय आणि मन ज्याचं संकल्प विकल्प करेल किंवा ज्ञानेंद्रियांना ज्याचं ज्ञान होतं, तर असे जे पदार्थ आहेत ते पदार्थ तरी कशापासून निर्माण झाले? तर राजस अहंकाराच्या साह्याने तामस अहंकारापासून काय होतात? पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. आणि त्या पंचतन्मात्रा जेव्हा स्थूल भावाला येतात तेव्हा त्याच्यापासून पंचमहाभूत उत्पन्न होतात. आणि ह्या सृष्टीमध्ये स्थूल रीतीनं दिसणाऱ्या सर्व पदार्थांचं त्याला घेऊन जाता खाली. त्याला स्थूल पदार्थांचं जर विवेचन करायचं ठरलं तर काय सांगतात की या ठिकाणी सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, सर्व पदार्थ पंचभूताने युक्त आहेत, सर्व पंचभूताने युक्त आहेत. म्हणजे कोणताही पदार्थ पाहिला तर त्याच्यामध्ये पंचमहाभूतही असणारच. मग आता सांगा, पंचमहाभूतांमध्ये मन, बुद्धी, इंद्रिय सर्वच आली की नाही? आणि जे पदार्थ आहे ते पंचमहाभूताचे आले. पण इथं प्रपंच रचना गिळली म्हणजे मन सुद्धा त्याच्यातच आहे की नाही? मन ज्या पदार्थांविषयी संकल्प विकल्प करत होते, आता संकल्प विकल्पाचे पदार्थ राहिलेत का समोर? नाही. बरं, जे संकल्प करीत होतं मन ते तरी राहिलं का तिथं? का ते पण राहिलं, कारण ते सुद्धा काय आहे? पांचभौतिकच आहे, प्रपंचामध्येच ते आहे. म्हणून मनाशी मनपण न स्फुरे. त्या दिव्यदृष्टी दिल्यानंतर विश्वरूपाचं जेव्हा दर्शन व्हायला लागलं तेव्हा मनाचे संकल्प विकल्प मावळून गेले. कारण मनाचे संकल्प मनाला ज्या पदार्थाविषयी संकल्प विकल्प करण्याची योग्यता आहे ते पदार्थही राहिले नाही आणि त्याच्यामध्ये ह्या दिव्य रूपाला पाहण्याची योग्यता राहिली नाही. त्यामुळे तिथं काही तत्र संकल्प विकल्पात्मक मन, संकल्प विकल्पात्मक मन आहे, पण त्याला संकल्प विकल्प मावळून गेले. कारण का त्या मनाचं मनपणच त्या ठिकाणी राहिलं नाही. म्हणून मनाशी मनपण न स्फुरे. मनाच्या ठिकाणी मनत्वाची म्हणजे संकल्प विकल्पाची, मनपण कशावरून सिद्ध होतं? संकल्प विकल्पावरून. संकल्प विकल्प जे आहेत तेच त्याच्या ठिकाणी मावळून गेले. आणि बुद्धी आपणपे न सावरे. आणि जी बुद्धी होती कोणत्याही गोष्टीचा निश्चय करणारी बुद्धी, परंतु आता ती बुद्धी ह्या विश्वरूपाविषयी निश्चय करण्याला तिचं सामर्थ्य नाही, कारण ती आहे भौतिक आणि ही आहे अभौतिक.
म्हणून त्या ठिकाणी बुद्धी आपणपे न सावरे, बुद्धी आपली स्वतःला न सावरू शकली नाही. बुद्धीचं काय कार्य आहे? निश्चयात्मिका तत्र बुद्धी, बुद्धी निश्चय करते. पण आता बुद्धी या भौतिक पदार्थाचा निश्चय करीत होती, परंतु आता तिला या विश्वरूपाचा निश्चय पण करता येईना. इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले. आता इंद्रिय आहेत, ते इंद्रिय काय करतात? इंद्रियांचे रश्मी म्हणजे इंद्रियांचे किरण, म्हणजे अंतकरणाची इंद्रियाद्वारा बाहेर जाणारी अंतकरण वृत्ती. अंतकरणाची वृत्ती ही इंद्रियांच्या द्वारा बाह्य देशापर्यंत, बाह्य पदार्थापर्यंत जात असते. पण इथं इंद्रियांची जी किरणं आहेत म्हणजे अंतकरणाच्या उत्पन्न होणारी प्रत्येक वृत्ती, ती वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाते. पण ती इंद्रियांचं काय झालं? इंद्रियांची किरणं ही माघारे हृदयवरी माघारे भरले. या ठिकाणी ती सर्व हृदयांपर्यंत म्हणजे त्या वृत्ती बहिर्मुख धावणाऱ्या वृत्ती अंतर्मुख होऊन, बरोबर आहे ना, त्या हृदयवरी भरले म्हणजे हृदयापर्यंत गेल्या. हृदयापर्यंत गेल्या म्हणजे अंतकरणाची वृत्ती त्या अंतकरणामध्ये जाऊन लीन झाली. म्हणजे आपण अशी लीन झाली की तिला एखाद्या पदार्थाचा आता कोणताही संकल्प विकल्प किंवा संशय ज्ञान, स्मृती ज्ञान, प्रमाद ज्ञान, कोणत्याच प्रकारचं ज्ञान करण्याची योग्यता त्या ठिकाणी न राहिल्यामुळं ती फक्त बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख झाल्या, हृदयवरी भरले. म्हणजे त्या हृदयामध्ये जाऊन तिथंच आपल्या मूळच्या स्वरूपात साठवून राहिल्या. हृदयवरी म्हणजे हृदयामध्येच त्या ठिकाणी भरल्या म्हणजे तिथंच साठवून राहिल्या. याचा अर्थ त्या कार्यकारी झाल्या नाही. कार्यकारी का झाल्या नाही? कार्यकारी होण्याची योग्यताच त्यांच्या ठिकाणी राहिली नाही. कारण त्यांचे जी त्यांच्या ठिकाणी जे सामर्थ्य, ते सामर्थ्य फक्त बुद्धीच्या ठिकाणी निश्चय करण्याचं, मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प करण्याचं, इंद्रियांच्या ठिकाणी एक वृत्तीला द्वारभूत होऊन त्या वृत्तीला बाह्य देशापर्यंत पोहोचवण्याचं, हे सगळं इंद्रियांचं, मनाचं, बुद्धीचं सर्व सामर्थ्य मावळून गेलं. तेथ ताटस्ते पडिले, टकाशी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. पहा, ठीक आहे नाही एवढं. आता सांगतात तेथ, त्या ठिकाणी अर्जुनाची स्थिती कशी झाली? जेव्हा परमात्म्याने दिव्यदृष्टी दिली आणि तो विश्वरूपाचं दर्शन करू लागला, त्यावेळेला ताटस्ते पडले. माणसाला काय तटस्थता येते म्हणजे स्तब्धता प्राप्त होते. जसा त्यांनी एक उदाहरण दिलं की समोरून जर हत्ती आला, आपलं समोरून सिंह आला, तर हत्ती जो असतो तो तटस्थ होतो. तटस्थ होतो म्हणजे काय? अजून एक उदाहरण आहे प्राणीशास्त्रातलं, माझ्या लक्षात येईन आता, नेहमी सांगितलं जातं. तर त्याच्यामध्ये समोरून ज्या वेळेला सिंह गर्जना करीत आला आणि त्या हत्तीनं जर पाय वर उचललेला असला तर आता पळून जायला पाहिजे ना कुठंतरी, किंवा त्याच्याशी सामना करायला पाहिजे. पण तसं करत नाही. तो हत्ती काय करतो? उचललेला काय ना, हे असो पाव उचललेला, मदमुख न ठेवीचं खाला, गाजोनी पुढा आला सिंह. जरी जर गर्जना करून सिंह आला तर तो मदोन्मत्त हत्ती देखील उचललेला पाऊल खाली सुद्धा ठेवीत नाही. इतकं याला म्हणतात स्तब्धता प्राप्त झाली. दुसरे कोणत्या तरी प्राण्याचं हे उदाहरण की तो प्राणी जर आला तर हा मनुष्य म्हणजे हा प्राणी एकदम शांत होऊन त्याने आपल्यावर किती चाल केली तर काहीच करत नाही. कारण का? तो स्तब्ध झालेला असतो, त्याला काही सुचत नाही, त्याची बुद्धी पूर्णपणे कुंठित झालेली असते. तसं इथं म्हणतात हे झालं ताटस्थे म्हणजे स्तब्धता प्राप्त झाली. परंतु इथं काय म्हणतात? हे केवळ अलंकारिक वर्णन आहे असंही नाही. ताटस्थे पडल्या. आता तटस्थ्याला पुन्हा तटस्थता काय प्राप्त होणार? आधीच तटस्थ आहे आणि त्याला तटस्थता कशी होणार? पुन्हा टकाशी टक लागली. टक म्हणजे एकाग्रता, चित्ताची जी एकाग्रता होती ती आणखीन त्या एकाग्रतेला एकाग्रता प्राप्त झाली. टकाशी टक लागले. जैसे ज्याप्रमाणे मोहनास्त्र घातले विचार जाता. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य ना किती विचार करत असला तरी त्या विचाराच्या समूहावर जर कोणी, म्हणजे त्याला हिप्नॉटिझम म्हणतात किंवा मोहिनी विद्या, आणि जर त्याच्यावर कोणी मोहनास्त्र टाकलं म्हणजे मोहिनी विद्येचा प्रयोग केला तसे त्याचे स्वतःचे विचार सगळे मावळून जातात. मग तुम्ही म्हणले बसा का बसणार, तुम्ही म्हणले चाला की चालणार, तो तुम्ही जे सांगाल ते करणार. त्याला म्हणतात मोहिनी अस्त्र त्याच्यावर घातलेलं आहे असं सांगतात. याचा अर्थ ही जी स्थिती झालेली आहे
ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले, म्हणजे त्याला जी स्तब्धता प्राप्त झाली. चांगलं बारकाईनं पहा. तर याच्या एक तटस्थ होणं म्हणजे काय, कोणताच विचार नाही. थोडक्यात आपण जी तुष्णी अवस्था म्हणतो ना, तर त्या तुष्णी अवस्था वेदांत दृष्टीने म्हणतात. तर म्हणजे एक वृत्ती निघून गेली आणि दुसरी वृत्ती आली नाही, अशा वेळेला जो मधला काळ आहे त्याला म्हणतो आपण निर्वृत्तिक स्थिती. त्या स्थितीत अंतःकरणाची वृत्ती काय आहे, निश्चल आहे की नाही, म्हणून ती तटस्थ आहे, स्तब्ध आहे, असं काहीच करत नाही. एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती आली नाही, अशी जी अवस्था आहे. पण त्या अवस्थेला देखील पुन्हा तटस्थ्य प्राप्त झालं. नंतर टकाशी टक लागले, आणि टक म्हणजे एकाग्रता जी आहे ना, त्या एकाग्रतेलाही काय लागली, एकाग्रता लागली. याचा अर्थ असा झाला, चांगलं बघा. तर या ठिकाणी ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले म्हणजे स्तब्धतेला स्तब्धता झाली. आपण कोणती निर्वृत्तिक अवस्था म्हणजे चित्ताची निरुद्ध अवस्था झाली की नाही. चित्ताची योगामध्ये जे चित्ताच्या 5 अवस्था सांगितल्या, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, विक्षिप्त, विक्षिप्त, नंतर चित्ताची एकाग्र आणि निरुद्ध, अशा 5 अवस्था योगसूत्रामध्ये सांगितल्यात. त्याच्यापैकी जर योगातली जर तुम्हाला ताटस्थ्य अवस्था जरी कोणाला प्राप्त झाली असेल म्हणजे कोणती, निरुद्ध अवस्था, निरुद्ध अवस्था, ती अवस्था आहे का या ठिकाणी, तिलाही ताटस्थ्य पडले. हे विश्वर म्हणजे केवळ चित्ताची निरुद्ध अवस्थाही नाही, आणि टकाशी टक लागले म्हणजे एकाग्रतेलाही एकाग्रता मिळावी, म्हणजे ही एकाग्रतेच्याही पलीकडची आहे. ही जी स्थिती आहे ही एकाग्रतेच्याही पलीकडची आहे, आणि योगाच्या चित्ताच्या निरुद्ध अवस्थेच्या पेक्षा आणि योगाची एकाग्र अवस्था आहे त्याच्याही पलीकडची आहे. त्या ठिकाणी काय झाली, एकाग्रही झाली नाही, निरुद्धही झाली नाही. त्यांनी काय केलं, चित्ताच्या निरुद्धतेला अभ्यास करावा लागतो की नाही, चित्ताच्या एकाग्रतेला अभ्यास करावा लागतो की नाही. पण या ठिकाणी दोन्ही नाहीत. मग झाले कसं, मोहनास्त्र घात, बरं काही स्वतः विचार करावा म्हटलं या संबंधाने, तर विश्वरूपासंबंधाने विचारही करायचं कारण नाही. कारण काय झालं, विचार जाता जेवढे तुमच्या अंतःकरणात विचाराचा समूह उत्पन्न होत असेल, एका पाठोपाठ अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. या ठिकाणी अनेक प्रकारचे विचार आहे, पण त्या विचाराच्या समूहाला जणू काही मोहनास्त्र घातलं, मोहिनी विद्येचा प्रयोग केला. त्यामुळं त्या ठिकाणी ते विचार पण काय आपले स्वतःचे, आपण म्हणू की हा विचाराने ह्या गोष्टीचा निश्चय करू. जसं विचारात जाय ते बोधा, विचारापासून बोध होतो, विचारा वाचून न पविजे समाधान. पण इथं विचाराचं काम आहे का, विचाराचंही काम राहिलेलं नाही. कारण काय, हा सगळा भगवंतानीच त्याला दिलेली दिव्य दृष्टी आहे. त्या दिव्य दृष्टीला दिसलेलं जे विश्वरूप आहे, हे विश्वरूप पाहण्यासाठी चित्ताचा निरोध नाही, चित्ताची एकाग्रता नाही. बरं आहे ना. ह्या भगवंताचाच असा प्रभाव आहे कृपादृष्टीचा की जणू काही त्याचे विचार पण सगळे बंद पडले, अशी स्थिती झाली. मग ह्या वेळेला तैसा विस्मित म्हणजे हे जे आपल्याला त्याला विश्वरूप दिसतं, हे विश्वरूपाला त्याला काही चित्ताचं त्याला काय म्हणतो, चित्ताचा काही रूपांतर करून म्हणजे किंवा चित्ताच्या एका अवस्थेला पोचून विचाराच्या, निरोधाच्या किंवा एकाग्रतेच्या अवस्थेला पोचवून त्याला ते विश्वरूप दिसलं असं नाही. तर या ठिकाणी भगवंताची त्याच्या विचारसमूहावर मोहनास्त्र जणू काही टाकलेलं आहे. आणि त्याला आश्चर्य वाटतं, काहीच नाही, आता एकदम एका क्षणात जेवढं भौतिक विश्व दिसत होतं ते मावळून गेलं आणि हे दिव्य अशा प्रकारची अलौकिक विश्वरूपाची आपल्याला प्रतीती यायला लागली. तैसा विस्मित पाहे कोडे तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूप चहूकडे मांडोनी ठेले. थोडा विषय किंवा ह्या विषयाचं स्पष्टीकरण झालं नाही किंवा काहीतरी ह्याच्यामध्ये आम्हाला याचं स्पष्टीकरण होत नाही किंवा हे एक प्रकाराने याचा विचार करता येतो, असं जर सगळ्यांनी भाग घेतला तर याचं तो थोडंसं आणखी त्याचं स्पष्टीकरण होईल. तैसा विस्मित पाहे कोडे, तैसा त्याचप्रमाणे कोडे, त्याला तर नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. आणि तो कोडे म्हणजे कौतुकाने विस्मित पाहे, अत्यंत आश्चर्यचकित होऊन अर्जुन ते पाहतो. तो पुढा होते चतुर्भुज रूपडे. तर तो म्हणतो आत्ताच या थोड्या वेळापूर्वी चतुर्भुज रूपडं भगवंताचं माझ्यासमोर होतं. चतुर्भुज रूपडे पुढा होते, हे चतुर्भुज रूपाने भगवान परमात्मा माझ्या पुढं मला दिसत होता. तेची नाना रूप, आणि तेच काय झालं, नाना रूप म्हणजे अनेकत्वाला प्राप्त झालं. एकदा चतुर्भुज असणारा परमात्मा
तोच नाना रूपाने चहूकडे मांडून ठेवले. सगळी ठिकाणी या ठिकाणी तेच नाना रूप सर्वकडे मांडून ठेवले, म्हणजे सर्वच रूप धारण करून राहिलं. आता तो एकटा चतुर्भुज होता, पण तसा नाही, अनंत रूपाने अनंत वेशाने तो आता मला नटलेला दिसत आहे. आणि आता एका क्षणात हे काय झालं, कौतुकाने पाहायला लागला. त्याला असं दिसायला लागलं की आता चतुर्भुज असणारा परमात्मा तो सर्व अनेक रूपाने या ठिकाणी मला दर्शन देत आहे. तर ही स्थिती कशी आहे याविषयी माऊली सांगतात. जैसे वर्षाकाळीचे मेघवडे का महाप्रळीचे तेज वाढे, तैसे आपणावीन कवणीकडे नेदीची उरो. जैसे ज्याप्रमाणे वर्षाकाळीचे मेघवडे, वर्षाकाळी म्हणजे पावसाळ्यातले मेघवडे म्हणजे पाण्याने भरगच्च असणारे सज म्हणजे काय जलासहित असणारे असे जे ढग त्याला म्हणतात मेघवडे. का महाप्रळयीचे तेज वाढे, आता आकाशात ढग असतात पण इकडे तिकडे विखुरलेले असतात आणि त्यांच्यामध्ये पाणी पण नसतं. पण वर्षा काळात जर मेघ आले तर एक मेघ दिसतो, पाहता पाहता तो मेघ पसरत जातो, सगळं आकाश ढगाळून जातं, सगळं मेघाने व्याप्त होऊन जातं. म्हणजे तो एकच दिसणारा मेघ तो काय होतो, एक असणारा मेघ पण वर्षा काळामध्ये जसा वाढू लागतो. किंवा महाप्रळयीचे तेज वाढे, किंवा ज्या वेळेला महाप्रळय होतो म्हणजे अग्निप्रळय, म्हणजे ज्या वेळेला सगळे 12 आदित्य एकत्र येऊन ह्या सृष्टीचा प्रलय होण्याला सुरुवात होते, त्यावेळेला सर्व हे महाप्रलयाच्या वेळेला हे जे तेज तत्व आहे, अग्नितत्व ते वाढतं. पण अग्नितत्व आहे, ढगामध्ये आपलं पाऊस आहे, परंतु या ठिकाणी हे मेघ खरे कधी वाढतात, वर्षा काळाला. किंवा अग्नी अत्यंत प्रज्वलित होतो तो अग्निप्रलयाच्या वेळेला, तेजोप्रलय ज्याला म्हणतात त्यावेळेला. त्यावेळेला काय होतं, सगळीकडे अग्नी राहतो किंवा सगळीकडे आकाशच मेघाने भरून जातं. तैसे त्याप्रमाणे आपणाविन कवनीकडे निधीचं उरो, त्याप्रमाणे हे विश्वरूप जे चतुर्भुज रूपात होतं तेच रूप आता आपणाविन आपल्याशिवाय कवनीकडे कोणत्याही दिशाला वर पहा, खाली पहा, डावीकडं पहा, उजवीकडं पहा, मागं पहा, पुढं पहा, सर्व ठिकाणी आपणाविन म्हणजे आपल्या विश्वरूपा वाचून ते कवनीकडे कुठंच उरो निधीचं, त्या देवाने काहीच उरून दिलं नाही. जिकडे पाहावे तिकडे बाई, श्रीहरी वाचून तुझे नाही. इथं विश्वरूपा वाचून दुसरं काही राहिलं नाही. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. आता सांगतात प्रथम स्वरूप समाधान, अर्जुनाला पहिल्यांदा आपल्या जे स्वरूप समाधान म्हणजे निर्गुण ब्रह्म आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे, आपण काल परवा पाहिलं, तर ते पहिल्यांदा त्याला आपल्या तत्वदृष्टी अर्जुनाला लागून दिली. मग त्या स्वरूपाचं जे समाधान आहे ते समाधान पावोनी, ते समाधान त्याला पहिलं प्राप्त झालं. आणि नंतर अर्जुन त्या ठिकाणी शांत राहिला. म्हणजे जणू काही चांगलं पहा, जणू काही जणू काही म्हणजे याचा अर्थ अर्जुन शांत राहिला म्हणजे भगवान परमात्म्याने अर्जुनाला ब्रह्मत्वाने आत्म्याचा यथार्थ संशय विपर्यय रहित असा साक्षात्कार करून दिला. आणि त्याचबरोबर म्हणजे अंतःकरणाची वृत्ती आपल्या अधिष्ठान स्वरूपामध्ये लीन करण्याची एक झलक पहिल्यांदा दाखवली. आणि त्याच्यामध्ये काय झालं, अर्जुन पावनी ठेला, अर्जुन त्याच्यामध्ये शांत झाला, स्तब्ध झाला, किंवा आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वृत्ती विलीन होऊन गेली, किंवा त्याला स्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार झाला. म्हणायचं झालं तर अर्जुनाची आत्तापर्यंत भगवंताने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाने अर्जुनाची वृत्ती अधिष्ठानात बाधित झाली किंवा अधिष्ठानात लीन होऊन अर्जुनाला परमात्म्याने साक्षात्काराची झळक दाखवली. पण कोणत्या स्वरूप साक्षात्काराची? स्वरूप साक्षात्काराची म्हणजे आपलं असणारं असंग निर्विकार निरपेक्ष व्यापक अखंड सच्चिदानंद स्वरूपाचे आत्मत्वाने त्याला अनुभूती करून दिली. आणि त्यामुळं त्याची वृत्ती स्तब्ध झाली किंवा स्थिर झाली किंवा स्वरूपात लीन झाली. असा प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन. मग आता हे झालं आणि अर्जुनाने भगवंताकडे काय इच्छा केली होती,
तू जे म्हणतो विष्टभ्यहमिदम कृष्णमेकांशेन स्थितो जगत, तुझ्या एकांशावर हे सर्व विश्व राहतं, त्या विश्वरूपाचं नानात्वाने नटलेलं असं तुझं जे स्वरूप आहे ते मला पाहण्याची इच्छा आहे असं अर्जुन म्हटला होता. तर स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर खरं जर पाहिलं तर आत्मा आणि अंतकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. तोपर्यंत जरी कोणाला हे ब्रह्मज्ञान झालं तरी विश्वाची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. का तर अंतकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत जगताची प्रतीती आल्याशिवाय राहणार नाही असं आहे. मग अर्जुनाने काय केलं, हे स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर सवेची उघडिले लोचन, त्यांनी पुन्हा डोळे उघडले. डोळे उघडले तव विश्वरूप देखे, तर बाहेर त्याला काय दिसायला लागलं, संपूर्ण विश्वरूप त्याला दिसायला लागलं. बघा आता अर्जुनाला जेव्हा वर्णन काय चाललंय चांगलं ज्या वेळेला विश्वरूप अर्जुनाने इच्छा केली आणि नंतर भगवंतानी त्याला दिव्यदृष्टी दिली आणि हे सगळं अर्जुन पाहत होता की नाही, आता संजय सांगतो हे सगळे रूप पाहत होता. पण ही रूप पाहण्याच्या अगोदर अर्जुनाला स्वरूपाचं समाधान दिलं होतं की नाही, परमात्म्याने स्वस्वरूपाचं समाधान दिलं, मग त्याला विश्वरूपही दिसायला लागलं. विश्वरूप दिसायला लागल्यानंतर अर्जुन पाहता पाहता इथं माऊली सांगतात की प्रथम स्वरूप समाधान पाहुणी ठेवला अर्जुन, पण सवेची उघडिले लोचन, त्याने डोळे उघडले. तर डोळे उघडल्याबरोबर म्हणजे पहिल्यांदा झळक कोणती दाखवली, स्वस्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार, बरोबर ना. आणि नंतर म्हणजे ज्ञानदृष्टीला अबाधित जेणेकरून राहील आणि मग हे विश्वरूप पाहिल, अशा प्रकारची स्थिती त्याला भगवंताने आपल्या अनुग्रहाने करून दिली. आणि अर्जुनाने ज्या वेळेला डोळे उघडले तर डोळे उघडल्याबरोबर जे विश्वरूप पाहणारा अर्जुन, तर त्यांनी डोळे उघडले आणि पाहायला लागला. उघडिले लोचन तो विश्वरूप देखे, आता पुन्हा विश्वरूप पाहायला लागला. म्हणजे स्वरूप समाधानानंतर त्याला काय व्हायला लागलं, पुन्हा हे विश्वरूप दिसायला लागलं. तर इथं माऊली म्हणतात की त्याला विश्वरूप का दिसायला लागलं डोळे उघडल्यावर, तर ह्या कोणाचा प्रभाव आहे, हा भगवंताने दिलेल्या दिव्यदृष्टीच्या प्रभावानेच विश्वरूप हे पाहतो ना, बरोबर आहे ना. आता पुढं वर्णन करणार आहे, ते बाहेरचं विश्वरूप पाहत असताना त्यांनी डोळे झाकले तर आताही कोण दिसतंय, त्याला विश्वरूपच दिसतंय, आहे की नाही. म्हणजे आता जेव्हा तत्वज्ञान झाल्यानंतर तो मनुष्य अंतर्मुख झाला काय आणि बहिर्मुख झाला काय, सर्वत्र परमात्मच दर्शन विश्वरूपाने तो करत असतो, आहे की नाही. ही हे सांगतात तव विश्वरूप देखे, त्यावेळेला त्याला विश्वरूप दिसायला लागलं. माऊली सांगतात आता त्याला विश्वरूप का दिसायला लागलं, तर इहीची दोही डोळा पाहावे विश्वरूपा सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा, आहे की नाही. म्हणजे ज्ञानोत्तर जे काही सिद्ध पुरुषाचं जीवन आहे ते, बरोबर आहे ना, ते कधी कधी व्यवहारात असेल, कधी अव्यवहार्य स्थितीत असेल, आहे की नाही. त्याला जर वाटलं तर त्यांनी एक मला वाटतं दत्त जयंतीचा अभंग आहे का, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, निद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, तेने सांडियेली माया तेजी येली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी, लानू हात ध्वनी नाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे, ऐक ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. हे कोणतं आहे, ज्ञानवान पुरुषाचं निवृत्तीपरायण जीवन आहे का प्रवृत्तीपरायण जीवन आहे. हे जे वर्णन केलं आता मुद्रा लावणी खेचरी, हे प्रवृत्तीपरायण जीवन आहे ज्ञानोत्तर. दत्त महाराज तर काय ज्ञानाचे आचार्य आहेत की नाही, आणि त्यांचं वर्णन या ठिकाणी केलं. तर हे जे सगळं अभंग आता आपण वाचला, तर ह्या अभंगामधलं जीवन हे ज्ञानाच्या नंतरचं जीवन आहे की नाही, हे प्रवृत्तीपरायण जीवन आहे का निवृत्तीपरायण जीवन आहे. प्रवृत्तीपरायण जीवनामध्ये इहलोकाचा किंवा परलोकाचा व्यवहाराचा संबंध असतो. याचा इहलोकाशी संबंध आहे का परलोकाशी संबंध आहे का दोन्हींची नाही, याला म्हणायचं निवृत्तीपरायण जीवन, ज्याचा फक्त मोक्षाशीच संबंध असतो ते, आहे की नाही. मग ज्ञानवान पुरुष जो आहे तो पुरुष प्रवृत्तीपरायण असेल का निवृत्तीपरायण असेल, तर निवृत्तीपरायणाचं हे उदाहरण आहे. परत निवृत्तीपरायणच असेल का प्रवृत्तीपरायणता पण लोकसंग्रहासाठी दिसू शकते,
का पूर्वसंस्काराने पण दिसू शकते, प्रारब्ध लेश म्हणून पण असू शकते, बरोबर आहे की नाही? का त्याच्यामध्ये हा ज्ञानी श्रेष्ठ आणि हा ज्ञानी कनिष्ठ आहे असं काही नाही. कृष्णभोगी काय, कृष्णभोगी शुकस्त्यागी राज्ञव जनक राघव वशिष्ठ कर्मकर्ताच सर्व ते ज्ञानीना समा. हे सगळे ज्ञानी समान आहेत. हा योग रतो वा भोग रतो वा, तो योगात असो किंवा भोगात असो, परंतु ते काय, तर कोणतं स्तोत्र आहे ते? हा मोहमुद्गर. त्याच्यामध्ये तो कसाही असला तरी तो काय आहे? सच्चिदानंद स्वरूपच आहे. संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव. त्या ठिकाणी त्याचा मूलभूत स्वरूपाभूत आनंद कुठंच जात नाही. आता अर्जुनाचं असं सांगतात की ह्या अर्जुनाची इच्छा कोणती होती देवाला, की मला विश्वरूप दर्शन कर. आणि आता डोळे झाकले तर विश्वरूपाचं दर्शन करत होता, आणि सवेची उघडिले लोचन तर विश्वरूप देखे असं पाहतो. तर याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की हीची दोही डोळा पाहावे विश्वरूपा सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. अर्जुनाने भगवंताकडे इच्छा केली होती का ह्या दोन्ही डोळ्यांनी मला विश्वरूपाचा सोहळा या ठिकाणी पाहता यावा, आणि तो त्याचा सोहळा देवे पुरविला. त्याची ती असणारी जी अभिलाषा आहे ती देवाने पूर्ण केली. यालाच आपण काल चिंतन केलं होतं की तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड, आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे. जर तुला विश्वरूपाचं दर्शन पाहिजे ना तर हे घे विश्वरूपाचं दर्शन. तुला स्वरूपाचं समाधान पाहिजे का, हे घे स्वरूपाचं समाधान, आहे की नाही? आणि स्वरूप समाधानपूर्वक तुला विश्वरूपाचं दर्शन करायचे का, कर. तुला निवृत्तीपरायण जीवनातही काय आहे? विश्वरूपच आहे, म्हणजे स्वस्वरूपच आहे. आणि जरी स्वस्वरूपापासून च्युत न होता ज्यावेळेला तू हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतो तेव्हाही तुला काय आहे? तत्वच आहे, आहे की नाही? तुझं स्वरूपच आहे. त्याला विश्वरूप असं नाव दिलं. म्हणून म्हणतात याच्यातून हे एक दिसतं का भक्ताचे लळे परमात्मा पुरवतो. श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. वास्तविक स्वरूपाचं समाधान झाल्यानंतर त्याला कृतकृत्य झालेल्या पुरुषाला काही कर्तव्य आहे का? नाही. पण बाधितानुवृत्तीने त्याला इच्छा होऊ शकते, होऊ शकते की नाही? अर्जुनाला झाली की नाही? विश्वरूप पाहण्याची इच्छा आहे. ही एक इच्छाच आहे का नाही? पण ह्या इच्छेला इच्छा म्हणू नये. अज्ञानी पुरुषाच्या इच्छापेक्षा ज्ञानी पुरुषाला झालेल्या बाधितानुवृत्तीनं झालेल्या इच्छा ह्या त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होतात आणि लोककल्याणाला कारण होतात, बरोबर आहे की नाही? म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याने हा सोहळा पुरवला असं म्हणून. तर आता हे सांगा की अशा प्रकारचं चिंतन इथं करता येईल की नाही? असं चिंतन करायला काय हरकत नाही साधारणपणे असं वाटतं. याच्यामध्ये इथं महापुरुषांनी असाच अर्थ दिला की प्रारंभी हे रूप परमार्थता निर्गुण ब्रह्म असून ते ब्रह्मच आपले स्वरूप आहे असे साक्षात्काराचे समाधान प्राप्त होऊन तो अर्जुन डोळे मिटून शांत झाला, आणि नंतर त्याने लागलीच डोळे उघडले तेव्हा तो विश्वरूप पाहू लागला असं वर्णन केलं, आहे की नाही? आता याच्यात काल आपण चिंतन केलं होतं, याच्यात एखाद्याला सगुण रूपाची जी इच्छा होऊ शकेल की नाही? चतुर्भुज रूप पाहो म्हणून, आणि विश्वरूप पाहण्याची इच्छा होईल की नाही? होईल की नाही? एखाद्या पुरुषाला पूर्वसंस्काराने दुसरे काय पाहण्याची इच्छा होईल की नाही? दुसरे काय करण्याची इच्छा होईल की संत जसं मागतात आम्हाला दुसरं काय करू नका, देऊ नको, पण आमच्याकडून नामस्मरणच करून घे. कोणी सांगतं की लोककल्याणासाठी ते हे काय सांगतंय, कोण रणतीदेव काय सांगतो, मला मोक्ष पण नको, मला स्वर्ग पण नको, लौकिक सुख पण नको, न मी काय एक भागवतामध्ये श्लोक आहे की न पुनर्भवम नत्वाहम कामये राज्यम. मला राज्याची इच्छा नाही. अज्ञानी पुरुष म्हणू शकतो, पण ज्ञानी म्हणू शकतो का नाही? याच्यासाठी पहा, नत्वहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. तो रणतीदेव भागवतात मागणी करतो देवाकडं. कोणती मागणी करतो? की मला स्वर्ग नको, मला मोक्ष पण नको, मला फक्त जगातले जेवढे पिडलेले लोक आहेत ना त्या पिडलेल्या लोकांना जे दुःख आहे ना ते दुःख त्यांना होऊ नये, त्यांचा नाश झाला पाहिजे, याच्यासाठी ही माझी इच्छा आहे. अशी जीवनमुक्ताची इच्छा असू शकते की नाही?
असू शकते. दुसरं कोणतं वर्णन आहे भागवतातच गेलं, कारण ते देवाच्या संबंधाने नाही. दुसरं एक मला त्यांच्या हृदयात स्थान मिळू दे असं आहे. मला वाटतं प्रल्हादाचं कोणाचं तरी वचन आहे की हां ऐका लक्षात, रंतीदेवाचंच आहे, मला रंतीदेवाचंच आहे की तो काय म्हणतो, ते जे कामनेने तृप्त झालेले आपलं दुःखित झालेले जे जीव आहे ना, त्यांच्या दुःखी जीवांच्या सगळं दुःख त्यांच्या हृदयामध्ये मला स्थान दे की जेणेकरून त्यांचं सगळं दुःख मी भोगील. परमात्म्याला प्रार्थना करतो. अखंडानंद सरस्वतींनी लिहिलं, अरे देव म्हणायला लागले सगळ्या काय सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये तर मीच आहे. काय तो श्लोक आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठती. ईश्वर हा सर्वांच्या हृदयामध्ये आहेच आहे. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये, तुला कशा आणखी तू सगळ्या प्राणीमात्रांच्या दुःखी प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये मला स्थान दे असं कशासाठी. तर त्यांनी सांगितलं तुझा असून नसून उपयोग नाही, तुझा नियम आहे तो सर्वांच्या हृदयामध्ये, पण भ्रामयन सर्वभूतानी, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तू काय करणार, प्राणी कर्म सापेक्ष फलदाता म्हणून शास्त्राने तुझं वर्णन केलेलं आहे. तू काय करणार, जसे ज्याचे कर्म तसं फळ देणार. मी ते नाही मागत, त्या कोणत्याही प्राण्याला कोणतंही कर्म करू द्या, पण दुःख होतंय ना ते दुःख मला मिळावं. तू काय करतो, तिथं राहून तू फक्त टकमक पाहत असतो, तू साक्षात कोणाचा भाग घेत नाही. मला त्यांच्या दुःखाचा भोगता मी व्हायला तयार आहे, म्हणून मला त्यांच्या हृदयामध्ये स्थान आहे. आता हे खरं सांगा, हे अज्ञानी पुरुष म्हणू शकतो का ज्ञानी पुरुष म्हणू शकतो? ही मागणी देवाकडे कोण करू शकतो? ज्ञान. अज्ञानी देवा जर अज्ञानी म्हणायला लागेल ते म्हणत, देव काय म्हणेल, तुझं पहा अगोदर, ऐक नाही, तुझं पहा, आमच्याकडे कशाला, इकडे येऊन तू काय करणार. हे कोण करू शकतो? ईश्वराचंही अधिष्ठान द्यायला तर झाले आपल्या. आता विचार सांगा, ते नमन कोणा करावे मी, जो म्हणेल माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू ब्रह्मा विष्णू महेश गणपती. आणि देवी काय सूर्य चंद्र वरुण मिरविती देवी कुबेरही तैसेचे. जो सर्वज्ञ आणि दयाघन, ज्याचे मुनी हृदयी करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे. असा जो म्हणेल तोच म्हणू शकेल की नाही ही गोष्ट. तसं इहीची दोही डोळा पाहावे विश्वरूपा सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. आणि तो भक्त काय खूप खूप गोड अभंग आहेत म्हणा आमच्या लक्षात. देवाने सगळे लळे जे आहेत तर ते भक्ताचे सगळे लळे पुरवावेत, ऐक, आणि भक्तांनी त्याची फक्त याचना करावी आणि देवाने सोळावे. असा पूर्वीपासून ही परंपरा चालित आलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज देवाकडे लढीवाळपणाने विज्ञापना करतात. त्या अभंगातलं एकही चरण लक्षात येईन. हां, किंवा तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, नाही दुसरं, किंवा तुका म्हणे आम्ही मागावे लढीवारी आणि पुरवावी आळी माय बापे. काऊन आता दृष्टी पुढे ऐसा चितू राहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. असे करू शकतो की नाही? विश्वरूप दाखव असंही म्हणू शकतो की नाही? मला माझ्या नको हे काहीच, आता ह्या द्वैताचा मला कंटाळा आला, आता मला माझ्या अद्वैतात्मस्वरूप स्थितीमध्ये ठेव असंही म्हणू शकतो की नाही? बरं ना. तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला जायचं तेव्हा देवाला म्हणले आता नको इथं, काय आता मला करमत नाही, इथं मला वेध लागलाय माझ्या माहेराचा. असे पण अभंग आहेत ना. काय आळस घरी, तुका म्हणे कामावारी आणि आळस घरी करमेना. मला आता हे काम मी आपलं बाजूला सारतोय, करतोय, वाट्याला आले ते, पण मला इथं आता करमत नाही, तेथे चित्त लागले. मला आता माहेराला जाण्याचं सारखा मला वेध लागलेला आहे. हे सर्व भगवंताशी संवाद करू शकतो की नाही भक्त? आणि सर वैकुंठाला जायचं आता आले की नाही? हां, भगवान परमात्मा आले, तुकोबारायांना घेऊन गेले. जीवनमुक्त ज्ञानी पुरुष काही देवाकडे करू शकतो, काही मागू शकतो, जे जे मागेल त्याच्यापासून त्याची पूर्तता परमात्मा करतच असतो. म्हणून श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा असं म्हणतात. अनेक दिव्या अनेक वक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम, अनेक वक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम, अनेक वक्त्र नयन मनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.